संतश्रेष्ठ देहू निवासी वैराग्य राग रसिक भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्व परिचय असलेला गाथेतला अत्यंत सुंदर असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. भगवंताला कुठलं बंधन बांधल्यानंतर भगवंत भक्तासाठी वाटेल ते करायला सिद्ध होतो, तयार होतो, तत्पर होतो, या सगळ्याचा परामर्श घेणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल भगवंताला काय आवडतं, भक्ती करत असताना आपल्याला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं, या 2 गोष्टी भिन्न आहेत. आपण जागेपणी ऐका बरं का. महिला वर्ग, आजची एकादशी आहे ना, आहे ना? आता इथं म्हणा हो, जाऊ दे, नसली तरी उपास आहे ना सगळ्यांचा. आता आमचा उपास म्हणजे कसा असतो, आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घालायचे, मजबूत भगर करायची, शेंगदाण्याची आमटी भरपूर करायची, आणि त्या भगरीला शेंगदाण्याची आमटी असा त्याचं वैशिष्ट्य आहे की किती होता ती खपते, किती वाट्या पोटात गेल्या याचा काही अंदाज लागत नाही. मग शेवटी फळफळावर हंगामानुसार मोसमानुसार असतेच. बटाट्याचे वेफर्स, चिप्स, खारका, खजूर, बदाम, जे काही असेल ते एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करायचं, आणि मग दिवसभर असा चेहरा असतो की जणू काही गिळलंच नाही. दिवसभर उपास आहे, उपास आहे, उपास आहे. पण उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, सहवासात राहणं, भगवंतांच्या सतत सहवासात राहणं, याचा अर्थ आहे उपवास. पण आपल्याकडे म्हणच पडली एकादशी, आणि एरवी नसतं भरलेलं, एवढं ताट आजच्या दिवशी भरलेलं असतं. पण असं हरकत नाही, आपण सगळ्यांनी भगवंतांच्या चिंतनात राहावं, ही त्याची संतांची आपल्याकडून असलेली अपेक्षा आहे. आणि असं व्रत वैकल्य, अशी साधना, असं नाम, असं प्रेम भगवंताला आमच्याकडून दिलं गेलं पाहिजे, ही संतांची धारणा आहे. आम्ही सगळे प्रेमापोटी करतो, आणि खरं तर बऱ्याचदा असं दिसतं की भक्तीमध्ये देवाच्या आवडीपेक्षा आपली आवड आपण जास्त जपतो. खूप लक्ष देऊन ऐका बरं का. कारण काय, कथा, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये तत्वज्ञान, वेदांत, सिद्धांत, शास्त्र असं सगळं आलं की बऱ्याच श्रोत्यांना असं वाटतं की याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे आयसीयू मध्ये असलेल्या पेशंटनी डॉक्टरचा माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. तसं नाही इथं काही. म्हणजे मी तुम्ही खूप हसण्याच्या अपेक्षेने बसला असाल तर मला असं वाटतं कीर्तन हे टाइमपास नाहीये, हे मनोरंजन नाहीये, हे आत्मरंजन आहे, झालंच तर मनोभंजन आहे. विठ्ठल 1.5-2 तास, आणि त्यातही माझ्याकडून आता आज तुमची क्षमा मी सुरुवातीला यासाठीच मागितली की पाऊण तास माझ्याकडून उशीर झालाय, अर्धा तास कीर्तन आपलं पुढे गेलं. मग एवढा तुमचा 2.5 तासाचा वेळ महत्वाचा, तो सगळा वाया घालवण्याचा मला काहीच अधिकार नाही. त्यातून काय परिणाम मिळाला पाहिजे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये आतमध्ये हृदयात भगवंत आला पाहिजे. ज्यासी पाहता हो हृदयस्थ पाहिला आहे म्हणतात का नाही. ज्याला पाहिल्याबरोबर कळलं पाहिजे की तो माझ्या हृदयातच आहे, या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आराम, परिभ्रांतासी कामू विषयावरी. तो भगवंत विटेवर उभा आहे. तो भगवंत, त्याला कुणी रामाच्या स्वरूपात पाहतं, कृष्णाच्या स्वरूपात पाहतं. आता गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान आहे, प्रतिष्ठित आहे, त्यांच्या रूपात आम्ही त्याला पाहतो. पण तोच गणेश, तोच ओंकार तुमच्या माझ्या हृदयात आहे. ओंकार प्रधान रूप गणेशा,